पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। राज्यातील पहिला मंकीपॉक्सचा रुग्ण धुळ्यात। महाराष्ट्र राज्यातील धुळे जिल्ह्यात आढळला मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण। आरोग्य यंत्रणा अलर्ट। जगभरात थैमान घालणाऱ्या मंकीपॉक्सचा महाराष्ट्र राज्यातील पहिला रुग्ण धुळ्यात आढळून आलाय। यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून रुग्णाचे दोन्ही रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने हिरे रुग्णालय प्रशासन आता सतर्क झाले। मंकीपॉक्स हा संसर्गजन्य आजार असल्याने रुग्णाला स्वतंत्र विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असून त्याच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यासाठी महापालिकेला कळवण्यात आलं आहे। तसेच जिल्हाधिकाऱ्यांनाही याबाबत माहिती देण्यात आली आहे। सदर रुग्ण हा सौदी अरेबियाहून आल्याचं समजतंय। मंकीपॉक्स पॉझिटिव्ह आढळलेला सदर रुग्ण हा 44 वर्षाचा आहे। गत दिनांक 2 ऑक्टोबर रोजी तो सौदी अरेबियाहून धुळ्यातील गरीब नवाज नगर इथं आला होता। गेल्या 4 वर्षापासून तो सौदी अरेबियात वास्तव्यास आहे। त्याच्या मुलीचं लग्न असल्यानं तो धुळ्यात आला होता, मात्र इथं आल्यानंतर त्याला त्वचेचा त्रास जाणवू लागला। यामुळे दिनांक 3 ऑक्टोबर रोजी हिरे रुग्णालयात तपासणीसाठी गेला। तपासणीस गेला असता त्याचे दोन्ही रिपोर्ट पॉझिटिव्ह आले। या रुग्णानं हिरे रुग्णालयातील डॉक्टरांना आपला त्रास सांगितला। डॉक्टरांना मंकीपॉक्सची लक्षणं दिसून असल्यानं मनपाच्या पथकानं सदर रुग्णाच्या रक्ताचे नमुने घेतले होते। सदर सॅम्पल पुण्यातील NIV कडे तपासणीसाठी पाठवण्यात आला। या रुग्णाचा मंकीपॉक्सचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय। त्यानंतर आरोग्य विभागाने तत्काळ त्या रुग्णावर उपचार सुरू करण्यात आले। नागरिकांनी देखील घाबरून न जाता आरोग्य विभागाच्या सूचनांचं पालन करून काळजी करण्याबाबत आवाहन करण्यात आलंय। मुख्य संपादक जतीन बोरसे। हा रुग्ण साधारणतः 44 वर्षाचा असून तो नोकरीनिमित्त सौदी अरेबिया येथे असतो आणि आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी तो 2 ऑक्टोबर 2025 रोजी धुळ्यात आला होता। इंडियात आला आणि 3/10/2025 रोजी त्रास झाल्यामुळे तो आपल्याकडे आपल्या ओपीडीत आल्याने ते मंकीपॉक्सचे लक्षणं आढळून आल्याने त्याला आपण ॲडमिट करून घेतले आणि ॲडमिट केल्यानंतर तसेच महानगरपालिकेला सुद्धा आपण इन्फॉर्म केले आणि आमचे मायक्रोबायोलॉजी तसेच स्किन डिपार्टमेंटने त्याचे स्वॅब्स घेऊन नियमाप्रमाणे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी पुणे येथे त्याचे सॅम्पल्स महानगरपालिकेतर्फे पुणे येथे पाठवण्यात आले आणि त्याचा पहिला जो रिपोर्ट आहे साधारणतः 7 ऑक्टोबर 2025 रोजी पॉझिटिव्ह आला आणि त्यामुळे त्याला 3/10 पासूनच आम्ही सस्पेक्टेड मंकीपॉक्स असल्यामुळे त्याला आम्ही आयसोलेट केले होते। सर्व पेशंटपासून सेपरेट वॉर्डमध्ये त्याला आयसोलेशनमध्ये ठेवलेले होते। तसेच दुसरा रिपोर्ट आपण त्याचा 8/10ला परत दुसरा रिपोर्ट जो पाठवला होता त्याचा परत 8/10/2025 रोजी परत तो रिपोर्ट पॉझिटिव्ह आला। त्यामुळे आपण त्याला अजूनही ॲडमिट ठेवलेले आहे। तसेच आता 13 म्हणजे आज रोजी 13/10ला त्याचे 3rd सॅम्पल परत पाठवलेलं आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।